बरं तो तिथून गेला कुठे मग? म्हणजे फक्त मी केलं एवढ्या एका भावनेमुळे नहुष इंद्र पदावरनं अजगराच्या योनीत गेलेला आहे असं सांगितलं. अजगराच्या योनीत म्हणजे मनुष्याच्या योनीत सुद्धा आलेला नाही. अहम भाव हा नकोय, याला अकर्म म्हणतात. आपण कुठल्या प्रश्नावर चर्चा करतोय? अकर्म. कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय? आता कर्म आणि अकर्मावर चर्चा केल्यानंतर पुढे मातेचा प्रश्न येतोय, 11वा प्रश्न, की तप कोणतं चांगलं आणि तप कशाला म्हणायचं? कर्म अकर्मानंतर तपावर आले. आता तप ही पण एक आपल्या शास्त्रामधली एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे की जी खरोखर समजून घेतली पाहिजे. याच्यावर उत्तर देताना भगवंत म्हणतायत की सगळ्या ठिकाणी समदृष्टी ठेवणे याला तप म्हणतात. मी पण भगवंत आहे आणि समोरचा पण भगवंत आहे अशा पद्धतीने समदृष्टी ठेवणे याला तप असं म्हणतात. निद्रा, राग, द्वेष, भोग हे विषय आवडत नाही अशी जी एक स्थिती येते या स्थितीला तप म्हणतात. जगात वावरत असताना सुद्धा जो भगवंताशी जोडलेला असतो त्या स्थितीला तप म्हणतात. आपल्याकडे एक तपाची व्याख्या आहे अजून, तपोद्वंद्व सहनम नावाची एक व्याख्या आहे. द्वंद्व सहन करता आलं पाहिजे म्हणजे तप. द्वंद्व म्हणजे कोणतं द्वंद्व? सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभाऊ जया जयऊ भगवद्गीता सांगते ना, सुख दुःख लाभ अलाभ जय अजय जय पराजय हे सगळं सहन करता आलं पाहिजे. ह्या सगळ्यांमध्ये समदृष्टी ठेवता आली पाहिजे. समदृष्टी. आणि ही समदृष्टी केव्हा ठेवता येईल? ही समदृष्टी फक्त ज्ञानाचा पाया असला तरच ठेवता येईल, नाहीतर ती ठेवता येणार नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो. ज्ञानाचा पाया समदृष्टीसाठी महत्वाचा आहे ह्या तत्वावर कोणी काम केलं. आत्ताच उदाहरण आहे. साधारण 1914 सालच्या आधी अंबळनेरचं उदाहरण. एकदा अंबळनेरला गेलो होतो, त्या ठिकाणी एक तत्वज्ञान मंदिर आहे. आपल्या कोणाला जर माहिती नसेल तर आपण अंबळनेरला गेल्यानंतर नक्की त्या तत्वज्ञान मंदिरात जा. त्या काळामध्ये एक प्रताप शेठ नावाचे शेठ होते आणि त्यांचे गुरु होते ज्यांना उपनिषद प्रस्थांतर सगळ्यांची चांगलं ज्ञान होतं त्यांना. आणि प्रताप शेठवर या गुरूंची खूप कृपा होती. प्रताप शेठने असा एक दिवस विचार केला की अरे, आपल्यावर असलेल्या गुरुच्या कृपेमुळे ज्या दिवशी मला खूप फायदा होतो माझ्या व्यवसायामध्ये त्या दिवशीची माझी मनाची स्थिती आणि ज्या दिवशी मला खूप नुकसान झालेलं आहे त्या दिवशीची माझी मनाची स्थिती सारखीच असते. मी जास्त यश मिळाल्यावर हुरळून जात नाही आणि तोटा झाल्यानंतर मी खचतही नाही. अशी माझी सम मनाची स्थिती यशामध्ये पण आणि अपयशामध्ये पण सारखीच असते. हे गुरुकृपेमुळेच होतं. हे प्रताप शेठला माहिती होतं. आणि असंच सगळ्यांनी व्हावं, असंच जगातल्या प्रत्येक माणसाने व्हावं म्हणून आपल्याला काही करता येईल का असा प्रश्न ते आपल्या गुरुकडे घेऊन गेले. आणि ह्या दोघांनी मिळून अंबळनेरमध्ये तत्वज्ञान मंदिराची स्थापना केली. असं एक ठिकाण की ज्या ठिकाणी येऊन लोक तत्वज्ञानाचा अभ्यास करतील. त्या काळामध्ये 1914-1916 साली लोकांनी तिथे येऊन अभ्यास करावा म्हणून ते पगार सुद्धा देत होते लोकांना. या इथे येऊन अभ्यास करा, आम्ही तुम्हाला पगार देतो, 2 वेळचं खायला देतो, राहण्याची सोय करतो, पण या अभ्यास करा. आणि या तत्वज्ञान मंदिराचा शोध काढतच साने गुरुजी अंबळनेरमध्ये आले. म्हणून तत्वज्ञानाचा जर पाया असेल ना तर ती समदृष्टी येते. आणि समदृष्टी
टिकण्याचा प्रयत्न म्हणजे तप आहे, हे दत्तांनी सांगितलं या ठिकाणी. म्हणून कधीही जरी आता अंमळनेरला गेला तर तत्वज्ञान मंदिरामध्ये जा, कारण हे जे इनिशिएटिव्ह त्या प्रताप शेट्टी घेतलं ना, त्यांना कुठेतरी आपण नमस्कार केला असं होईल. त्या काळामध्ये तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी पगार देणारा एकमेव माणूस असावा. आजही देत नाही कोणी, देऊ नयेच, पण यावं कमीत कमी लोकांनी त्या ठिकाणी अभ्यास करावा म्हणून काम करणारा माणूस आहे, तत्वज्ञानासाठी काम करणारा माणूस. तप आपल्याकडे अनेक तपाची उदाहरणं आहेत. तपाची उदाहरणं, याने तप केलं, त्याने तप केलं, त्याला हा देव प्रसन्न झाला, त्याला तो देव प्रसन्न झाला, वगैरे वगैरे असे अनेक उदाहरणं आपण. रावणाने तप केलं, याने तप केलं, अमुकने तप केलं. पण आज मी एका तपाचं उदाहरण तुम्हाला देणार आहे. उपनिषदांमध्ये असा संदर्भ आहे की ब्रह्मदेवाने सुद्धा तप केलंय. आता ब्रह्मदेवाने कोणासाठी तप केलं असेल? ब्रह्मदेवाच्या वरचा देव कोणता की ज्याच्यासाठी म्हणून ब्रह्मदेवाने तप केलं? प्रश्न पडण्यासारखा आहे. बरं, उपनिषद फक्त एवढं सांगून मोकळी झाली की ब्रह्मदेवाने तप केलं, पण कोणाचं ध्यान केलं तपामध्ये, कुठल्या देवतेसाठी म्हणून तप केलं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला शंकराचार्यांकडे यावं लागतं आणि उपनिषदांच्या शांकर भाष्याकडे यावं लागतं.